आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. या जेवायला सगळेजण आपले युट्यूब फॅमिली. भात केलेला आहे इकडं, मस्त भात झालेला आहे बघा, सुक्का सुक्का. माझ्या हाताने पडाझडीच होती पहिली. बघा डाळ साधी सिंपल मध्ये डाळ केलेली आहे बघा, साधी सिंपल आहे. ह्याच्यात काहीच नाही, नुसती हिरवी मिरची टाकलेली आहे आणि कढीपत्ता आणि टमाटर. ह्याला आपल्याला हे नाहीये, कोथिंबीर नाही आपल्याला. चला टाकून ह्याच्यात पण भाजी केलेली आहे. झालेलं आहे सगळं या जेवायला. बघा ही डाळ केलेली आहे. आता जेवणार आहेत सगळे, जेवणार आहेत सगळे आता या जेवायला. भात झालेला आहे आपला, सुक्का झालाय मस्त. या सगळेजण जेवायला. फळं आणले तर सगळ्यांना खाण्यासाठी. या सगळेजण खायला. रात्रीचा भात आहे, मसाला भात आहे, त्याला आता गरम करून खाणार आहेत आम्ही. तो काही थैली भरून आणलं होतं आपण रात्री. थैली भरून आणलं होतं एवढं. मी पण आणलं आणि पोरीनं पण आणलं आणि आपल्या सोनबाईनं पण आणलं. मग झालं, भरपूर झालं. आता फळं भरपूर झाले. तब्येत बरी नाही ना, आपल्या दादाची तब्येत बरी नाही आहे. तुम्हाला नाही का पाठीमागं म्हणलं होतं तब्येत बरी नाही, कामाला आता तब्येत बरी, कामाला गेलाय. वापस हवं तसंच झालं त्याला. मग वापस आता 8 दिवस झालं घरीच आहे. आणि 2-4 दिवसात तर लईच तब्येत बिघडली नाही का. तर म्हणलं जाऊ दे, जरा फळं बिळं देवा, जेवण जात नाहीये. चला या तुम्ही पण खायला. हे भाताला परतून घ्यायला लागले ना, रात्रीचं आहे, फेकू वाटत नाहीये म्हणून म्हणलं परतून खावा बाबा. मला नाही फेकून दे वाटत रात्रीचं काय. चांगला भात आहे ना मस्त. बाबू आता आला ना शाळावरून, नाही का, शाळावरून आता आलाय. परतला आता भात. आता जेवण करणारी पोरं. माझं तर झालंय, अर्धी भाकर खाल्लेली आहे मी नाही खाणार आता. अर्ध ह्याच्यातलं मीच खाल्ले. पोरांना म्हणलं आता तुम्ही खावा. ये पोरं म्हणतात अर्ध खातीये ना अर्ध पितीया, तुला पाहिजे तेवढं घे ना. मी म्हणलं अरे म्हणून तर प्रेम वाढतंय ना माझं खात्या, म्हणून तेवढं प्रेम आहे ना माझं लेकरांचं माझ्यावर. हा रडून सांगते ना मला कधीतरी, तेव्हा राग येते ना, तेव्हा रडून मग सांगते यांच्याबद्दल, नाही का. ते पण तुम्हाला म्हणतं वाटत असं की असं पण सांगतात असं पण सांगतात. बघा गोड असलं तर गोडच सांगते. असं माझ्याबरोबर कसं केलं तर मी तसंच सांगते. मी सगळं खरंच सांगते. माझा येडो कसा आहे की सगळं खऱ्यामधला येडो आहे माझा, खोटं काहीच नाही आहे. मला खोटं बोलायचं म्हणलं ना नको वाटते. जे माझं काय खरं आहे ना तेच सांगून देते तुम्हाला. जाऊ द्या मग, जेवण करा आता तुम्ही बी, आम्ही बी करतो. हे ताट घेऊन जा आता बाहेर. घेऊन जा, ताट घेऊन जा. तिला म्हणलं आता खाऊन टाका तुम्ही. तब्येत बरी नाही ना म्हणून आणले ते फळ फ्रूट. धरे ताट तिथंच असून बघ. काय चाललंय मग आपल्या भावा बहिणीचं, कसं चाललंय? बरं चाललंय ना सगळ्यांचं? बरंच असायला पाहिजे. तुमचं ऐकून आम्हाला पण आनंदच होते, नाही का. कमेंट देतात ना तशी चांगली चांगली, तर बरंच वाटतं ना.
एक जण उगाच कमेंट मध्ये काय बी लागलं बोलायला म्हणून त्या काल हेच नाही केलं. काय म्हणतात का त्याला, लाईव्ह हा, म्हणून केलंच नाही काल. कमेंट काय कशी बी टाकायचे का हो ताई, सांगा बरं तुम्ही. आम्ही तुम्हाला बहीण भाऊ मानताय ना, मग काय कसं बी बोलायचं का. आता बघा आपल्या आपल्या परिस्थितीनं आपण कसं बी राहतो. आता माझं कसं, माझी साडी नसती मॅचिंगचं किंवा ब्लाऊज नसतं मॅचिंगचं, तर मी आपलं माझ्या मनाला वाटण ते करते ना. मग आता ते कशाला सांगायचं नाही का, झंपरच बदला दुसराच घाला. आता मला नाही आवडत, मला येते कंटाळा. माझं काय आता वय आहे का हो, आता बदलायचे कपडे दुसरे घालायचे. पहिलं मग घालायचे. भावाच्या घरी गेले ना, मी तर तुम्हाला सांगते या की भावाच्या घरी गेले ना पहिले मी कपडे बदलून घ्यायचे. पण आता ते पण मी करत नाही, कंटाळा येतो. आता या येडोच्या नादाने तरी मी कसं ताट घेऊ काय, हा घेऊन जा. मग तेच साडी नका घालू, हीच साडी नका घालू, बरोबर नाही ना. आता आपल्या मर्जीनं जसं आता काम करत करत मी येडव करते ना. मग आता बदलायचं म्हणलं ना लय कंटाळ येते. म्हणून पुरी म्हणल्या जाऊ दे नको बोलू ह्याच्यावर, काय लाईव्ह का काय म्हणतात ना, मला तर बोलता बी येत नाही. चला ठीक आहे मग नाही का, म्हणलं 6 मिनिटाचा करू, 3-4 मिनिटाचा झाला या, म्हणलं नंतर करू व्हिडिओ नाही का मोठा. आता बारकात केलाय. काही अंजीर पण आणले तर आपल्या ताईंला आवडतेत ना, आपल्या दीदीला आवडतेत ना, म्हणून अंजीर आणलेत आपल्या दीदीला, आपल्या हेला आपल्या मुलीला आवडतेत ना अंजीर. आता ते मुलगा तर आपला खाय ना, मी खाल्ले 2, त्याला एक कसं तरी चारलं. तब्येत बरी किती नाही आवलंय, तब्येत बिघडली त्याची. काय सांगायचं तुम्हाला बहिणींनो. रात्री बरं बघा आमच्या भावाच्या तिथं होत्या ना, तर त्यांना बी झोपा नाही काय नाही. आमच्या भावाच्या इथं ते भाऊबीजला गेली होती ना, तर मग आता बसायची येतं तर तिच्याच मागं पळत ही बी. मग काय करायचं तुम्ही सांगा बरं, काय करायचं. बसायचं ना जरा आपल्या घरी येतं नाही. आता जरा त्या बायकोला मोकळं नको का सोडायला, पण नाही. आणि मग किती तब्येत बिघडली त्याची, जेवला नाही काय नाही, जेवला नाही. तर मग आता म्हणलं आता आपण काय करायला पाहिजे बा. आता नाही जेवला तर हे का नाही, जरा इथं ठेवते, दिसा नाही. आता मी पण तुम्हाला दिसायला पाहिजे ना, म्हणून हे बघा इथं ठेवते. चला दिसते का. धन्यवाद सगळ्यांना, आपल्या बहिणींना भावांना धन्यवाद धन्यवाद. दिसते का नाही इकडून काय माहिती, मी जरा इकडून करते. ते मग असं फिरवायला लागलं ना तर मोबाईलच पडतं या. 2-3 दिवस बघा आमच्या भावाच्या इथं होते, आमची सोनबाई बी आणि आपला मुलगा बी. आणि एवढी तब्येत बिघडली तर बिचारे माझे भाऊ घाबरले, भाऊजाई घाबरली, भाषे घाबरले. तिथं आपलं माझ्या महारामध्ये मग ते किती घाबरले. तिथं होते ना हे आपली सुनबाई बी आणि आपला मुलगा बी तिथं होते. मग किती त्यांना टेन्शन झालं. 2 दिवस बिचाऱ्यांना झोपी नाही काय नाही. तरी पण आता माझे होतं म्हणून सगळं सांभाळून घेतलं ना. दवाखाना केला बघा, दवाखाना पण केला ना. काढते जरा सामान. आमच्या भाऊजाईच्या इथं 8-7 दिवस होते. तर मग खाल्लं नाही पिल्लं नाही त्याने, काय माहिती कसलं टेन्शन घेतलं होतं. तर मग कशा लय तब्येत बिघडली. तर बघा त्यांनी दवाखाना केला. आमच्या भावानी भाऊजाईनं त्याच्या बायकोनं दवाखाना केला. आणि त्या काल आले तर किती 8 दिवसामध्ये बघा असं झालंय 8 दिवसामध्ये. तर मग म्हणलं आता फळ फ्रूट खा आणि थोडं जेवण कमी कर नाही का, आणि जास्त फळ फ्रूट खा. म्हणून मी पण आणलं, आपल्या सुनबाईने पण आणलं आणि आपल्या हिने आणलं, पुरीनं पण आणलं. मग ते झालं एवढं मोठं जामा. मग सगळ्यांना थोडं थोडं दिलं. म्हणलं दीदीला थोडं देऊ, आपल्या तिथंच राहते ना दीदी आपली, जाणार आहे तिकडं. म्हणलं थोडंसं घेऊन जाते नाही का लेकरांसाठी. आता ती पण इकडे येत नाही ना, आपल्याकडे ती येत नाही. पहिली कशी आपल्या बरोबर राहत होती, मिळून मिसळून आम्ही राहत होतो. पण आता कसं अलग अलग सगळं झालंय ना वातावरण.
हाय त्यांच्या त्यांच्या घरी ते खुश आहेत, आमच्या घरी आम्ही खुश आहेत. प्रिय लहान लेकरं लहानाचे मोठे आपल्या पशीच झालेले आहेत ना, म्हणून मला यादी ती सारखं प्रिय. आमच्या मुलीला वाटत असं की आई विसरून गेली. कोणची आई विसरतं का आपल्या मुलीला? प्रिय माझी पण जरा मजबुरी आहे ना, म्हणून जरा हे असं चाललंय या. बारके बारके घर आहेत, मी तर काय करणार. आता दिवाळीला, पंचमीला, रक्षाबंधनला आपल्या मुलींना बोलवायला पाहिजे. आणि मी पहिलं करत होते की सगळं करत होते. पण आता असं वातावरण झालं एक सगळे अलग अलग झाले ना, त्यामुळं मग जास्त काय आम्हाला करता येईना. हाय एवढे दिवस पाडले करू नका, एवढे राग करू. मी काय कधी तुम्हाला परक केलेलं आहे का? संत्री खोलायला लागले म्हणलं खावा, पर नाही का असं समोर खाऊ पण वाटत नाही. नंतर खाते. हे बघा या खायला संत्री, नंतर खाते, आता नाही खाणार. मला काय माहिती खाताना दाखवूच नाही वाटत, लाज वाटते. बरोबर नाही वाटत ना, बरोबर नाही वाटत. काय माहिती लोक असं खातानी पण असं दाखवतात ना. बघा किती दिवसातून मी तुम्हाला आज जेवण दाखवले माझं, कितीतरी दिवसातून. मला आवडतच नाहीये बघा असं काही. हा बाबा काय हाय असं असं बनवलेलं हे ते असं दाखवते तुम्हाला. असं खाता पिताना दाखवायचं म्हणलं तर नाही आवडत मला. आता मेन जागा तर बघा किचन शिवाय मला जागाच भेटत नाही मेन इडो का करायला. आता हॉल नाही काही नाही, मग आता काय करायचं. हॉल असता तर मी किचन मध्ये आले बी नसते. हा थोड्या पुरतं एखादा दिवसातून एक इडो काढण्यासाठी आले असते. पण आता सारखा इडो, आता महिन्याचा 30 दिवस 30 इडो माझे कुठं होते तर किचन मध्येच. कधीतरी आपल्या ह्या त्या रूम मध्ये करते, कधीतरी कुणी नसल्यावर. मी सगळे इडो खालचे बी इडो सगळे किचन मध्येच, हिथले बी इडो सगळे किचन मध्येच. असं झाले बघा. जाऊ द्या, देव परमेश्वर देईन विश्वासच करते मी देवावर की देव परमेश्वर मला देईन स्वतःचं घर. स्वतःच्या घरासाठी मी लई लागले बघा तरसायला, नाही का. माझं काय नाही हो, पण हे आपल्या पोराबाळांचं सुनांचं त्यांच्यासाठी तरसायला लागले. भले आता इथं मी पैसे देतो ना, आपण पैसे देतो ना इथं, पण मग एवढं पैसे इथं बी देऊन शिने हे आपलं आपल्या मनपसंतचं घर नाही म्हणल्यावर म्हणजे आपल्याला कसं व्यवस्थित झोपायची जागा नाही, काय नाही. तिथंच आपलं आता बघा इथं किचन आहे, इथंच माझं झोप नाही. आणि खालच्या बी घरामध्ये ते करते ते तिथं मी येडो का तिथंच किचन मध्ये इथं झोपते. तरी पण मी काय देवावर नाराज नाहीये. पण एवढं म्हणते की माझ्या बहिणी भाऊ भाषे लेकी माझ्या मेन लेकी इडो बघा जा, लाईक करा जा. माझा इडो दिवसातून 2 इडो माझे मोठे असतात, 2 इडो बारके असतात. त्या गाण्यावर टाकते 2 इडो माझे इडो बघा जा. माझा बघा आशीर्वादच भेटणार आहे तुम्हाला. मी तर तुमचंच नाव घेणार आहे की मला माझ्या लेकीनं, माझ्या भावाने, माझ्या बहिणीनं, भाच्याने, माझ्या नातरुंडाने माझे इडो बघितले म्हणून तर माझे एवढं झाले. मी असंच म्हणन का नाही, हेच म्हणन ना. मग तसं माझे तुम्ही इडो बघा. माझी हीच विनंती आहे तुम्हाला, हात जोडून सांगते. हीच माझी विनंती आहे. ही तुमची बहीण असेल किंवा तुमची आत्या असेल किंवा माझी भाषे असते किंवा तुमची मावशी असेल. आता याच्यावर म्हणल्याच्या नंतर सगळेच आले त्याच्यामध्ये, म्हणून नाही का तुम्ही माझे इडो बघा जा. बस मला काय नका सांगू, माझे इडो बघा जा, माझे इडो बघा जा. बघताना इडो माझे बघा, इडो बघा माझे इडो. माझी हीच विनंती आहे तुम्हाला, माझे इडो बघा जा. माझ्या भाषे बघून तर म्हणत असते काय बाबा हे आत्या करायला लागली आपली, नाही का नाही. भाषे माझे
काय हे आत्या इडव काढल्यात, काय गरज होती? कोणाला पण वाटते ना गरज, म्हणजे गरज कशी नाही मला गरज, मला आहे ना गरज. आता मी काम किती दिवस काम करू तुम्ही सांगा, मी काम किती दिवस करू? आता एवढं माझं 60 वर्षापर्यंत वय आले आणि मी अजून ते कामच करू का? आणि करते ना. आता तुम्ही बघत नाही का एवढ्या पुड्या भरते हळदी कुंकाच्या, एवढा पॅकिंगचा माल, बांगडी माल भरते. अजून काय करू मी काम? जेवढं माझ्या ह्या 2 हाताने होतंय, या 2 हाताने जेवढं माझं काम होतंय तेवढं मी काम करते. मग आता ह्याच्या पुढे मी काय करणार? बरे आता मला इथून पुढं काम, म्हणजे माझ्या पायाचा त्रास झालाय म्हणून मला काम काही होय नाही. म्हणून माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा की माझे इळव बघा. माझा इळव किती 6 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 12 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, 16 मिनिटाचा, एवढाच इळव माझा. एक अर्धा 20 मिनिटापर्यंत गेलेला आहे, एक अर्धा. नाही तर सगळे बारकेच आहेत ना. आता तर जास्त करून त्या गाण्यावर टाकायला लागले. जुने युट्यूबवर म्हणतात ना गाण्यावर व्हिडिओ टाका, त्याच्यात व्ह्यूज येते चांगलं, तर मग ते टाकते बघा. ते कधी बी टाकते, त्याचा मी टाइम नाही धरत. ते कधी बी टाकते, व्हिडिओ कधी बी टाकते. असं होतंय बघा मला. ती व्हिडिओ मी कधी बी टाकते, पण हे एवढे व्हिडिओ मी टाइम बघून टाकते. आता काय होईल 2-3 दिवसांनी पोराची तब्येत खराब आहे ना, म्हणून मी जरा व्हिडिओवर ध्यान नाही दिलं. आता पोरं इथं नव्हते, तिकडे होते. पण मला कळलं पोराची तब्येत बरोबर नाहीये. मला कळलं बी नाही तरी मला इथं जाणवत होतं. बघा ह्याला तर म्हणतात आईचं प्रेम, ह्याला तर म्हणतात आईचं प्रेम. लेकरांनी कसं बी केलं ना तरी आई सगळं पोटामध्ये घालून ठेवते. पण आपले लेकर कुठं आपल्या लेकरांना कुठं समजत आहे की आईसारखं मन कोणाचंच नसतंय, आईसारखी माया कोणाचीच नसती. आपल्या लेकराला कुठं कळतंय? काय म्हणतात का तुला काय कळतंय असं म्हणतात. म्हणजे कळत नाही म्हणून तेवढी दुनिया दाखवली का ह्यांना आम्ही पोरांना, हे का नाही? पण त्यांना वाटत नाही ना तसं, वाटत नाही तसं. आता त्यांना कधी कळणार आहे काय माहिती? सांगा जरा समजून. आई म्हणजे काय असते? ज्याला आई नाही ते आई हुडकीत आहे, आणि ज्याला 2 पोरं आहेत 3 पोरं आहेत तर ते म्हणते आई माझ्याकडे पाहिजे, ते म्हणते माझ्याकडे आई पाहिजे, मायबाप माझ्याकडे पाहिजेत. ज्याला ज्ञान आहे ते लेकर, मग ते किती मायबाप भाग्यवान म्हणायला पाहिजे, है का नाही? म्हणून नाही का त्यांना अलग करायचंच नाहीये. म्हणून ह्याच्याकडे बी नको, त्याच्याकडे बी नको, त्याच्याकडे बी नको. हे बघा 3घांना 3 रूम करायच्या. 3 मुलं असले ना 3घांना 3 रूम करायच्या. आणि हॉल आपल्या नवरा बायकोसाठी ठेवायचा, पाहुण्यांसाठी. त्यांना कशाला आलं करून मया राहत नाही. आलं गेले ना, एक जाणार तिकडं, एक जाणार इकडं, एक जाणार तिकडं. आई वडील मध्येच लटकले, मायबाप मध्येच लटकले का नाही? मायबापाने मग काय करायचं, कुठं पळायचं? म्हणून कोणते बी मायबाप, आम्ही माझंच नाही सांगत, मी माझंच नाही सांगत, सगळ्यांच्या मायबापाचं सांगते, सगळ्यांच्या पोरांचं सांगते. मी नाही सांगत माझ्याच पोरांचं. घरच्यांना ऐकून काय वाटतंय की घरच्या बद्दलच बोलतात, पण तसं नाही. सगळ्यांसाठी म्हणते मी. चला मग आता ठेवू. झाला असं 10-12 मिनिटाचा व्हिडिओ. ठेवू मग. आपल्या दीदीकडे जायचंय ना. हे बघा हे न्यायचंय. हे बघा हे 2 मला ठेवू, आपल्या मुलाला ठेवू हे 2. आणि हे बघा हे नेणार आहे मी. हे बघा हे नेणार आहे आपल्या दीदीकडे. मी तुम्हाला दाखवते तुम्हाला. हे बघा हे नेणार आहे आपल्या दीदीकडे. हे दीदीकडे नेणार आहे. हे 2 पुरी खात्या ना, आणि हे 1 नवरा बायको खात्या. आणि हे बघा 3घांना 3 आपण नेते. 1-1 नाही बाई, 4 जण आहेत वाटतं. 4 जण आहेत वाटतं. तेवढे नाहीत ना, मग सगळ्यांना दिले म्हणल्यावर तेवढं नाही ना होत. किती देते इथं पण 2-4 दिवस द्यायचं नाही पोराला आपल्या. हे बघा तिकडं 3 देते. हे बघा पण एकाला कमी पडतंय ना, एकाला कमी पडतंय.
चौघाला 4 हे बघा. हे आपल्या दीदीला देते. तिला लय दिवस झालं काहीच दिलं नाही मी, काहीच दिलं नाही. म्हणलं हाय तर जाऊ द्या, काही खराब बी होतात ना ठेवून ठेवून बी. नाही सगळ्यासाठीच आणलेलं आहे ना, खराब हो वगैरे ना हो, सगळ्यासाठीच आणलेलं आहे. आणि ते संपलं तर आणून अजून ह्याला नाही का, अजून त्यांच्याच आशीर्वादाने भेटत आहे किंवा मी कोण आहे, माझं काय आहे तवा, हे का नाही, सगळ्यांच्या आशीर्वादानेच भेटतंय ना. हे बघा. आणि काय अजून हे बघा, ह्याच्यात टाकून घेऊन जाते. हे बघा, हे हिरवी आहे, हिरवं नको, आवडणार नाही ना. हे नेते, हे बघा, हे नेते, हे नेते. सगळ्यांना एक नको कुणाला राग. आणि हे एक नेते, इथंच खराब व्हायला लागलं रे बाबा. हे बघा, इथंच खराब व्हाय. हे एक नेते, पोरीला आवडते ना. अहो एकत्र राहत होत ना, मी लई जीव लावायचो लेकरांना. परी आता लांब गेले लेकर, माझा लई जीव तुटतंय. परी काय करायचं, जागा पागा एवढी एवढी दे, बारीक बारीक जागा आहे. मी तरी काय करू तुम्ही सांगा, मी तरी काय करू. चला ठेवते आता.